अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एका भक्ताचा जीव धोक्यात. समोर मृत्यूसारखा क्रूर यवन, पण श्री गुरूंच्या एका आशीर्वादाने मृत्यूही मागे हटतो. हा चमत्कार कसा घडला, चला पाहूया श्री गुरुचरित्रातील अध्याय 14. सायनदेवांचे प्राण संकट कसे टळले. अध्याय 14. सायनदेवांचे प्राण संकट टळले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे योगेश्वरा, श्री गुरु बृह सरस्वतींनी उदरशूल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. सिद्ध म्हणाला, श्री गुरूंनी सायनदेवांची सेवा स्वीकारली. त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. सायनदेवाने त्याच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, आपला महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहावी. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो, त्यांना सदत्ती प्राप्त हो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारावयाचे ठरविले आहे. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे. मग आपले वचन खरे कसे होणार. तेव्हा श्री गुरूंनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेवा, चिंता करू नकोस. निश्चित होऊन त्या यवनाकडे जा. तो तुला सन्मानाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू माझा भक्त आहेस. तुला पुत्र पौत्रादिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे. श्री गुरूंनी अभय दिले आणि सायनदेवांची काळजीच मिटली. तो यवनाकडे गेला. त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने सायनदेवाला पाहिले तो काय. तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हे त्याला कळेना. त्याची मती कुंठित झाली. तोंडातून शब्द निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्री गुरूंचा धावा करू लागला. त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला. पलंगावर पडत झोपी गेला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांकित कळ्या येत होत्या. तो घाबरला. या ब्राह्मणाचा पात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन सायनदेवाचे पाय धरले. तुम्हाला येथे कोणी बोलावले. कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला. प्राणसंकट टळले होते. सायनदेव श्री गुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेला. कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला, गुरुदेव, आपण माझे रक्षण करते आहात. आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले. आता तुमची सेवा हाच माझा धर्म. मला तुमच्याबरोबर न्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सायनदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू. त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला येईल. आता तू घरीच राहा. सुखाने संसार कर. श्री गुरूंनी सायनदेवांचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले. तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यासह वैजनाथ क्षेत्री गेले. तेथे स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही. त्याच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठविले. सिद्ध म्हणाला, सांगतो. श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे. ते तू शांतपणे ऐक. भक्ती असेल तर संकट काहीच नाही. श्री गुरूंची कृपा असेल तर मृत्यूही दूर पळतो. तुम्हालाही श्री गुरूंचा आशीर्वाद हवा असेल तर जय गुरुदेव कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि असेच पवित्र अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. अध्याय आवडला असेल तर अध्याय लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.